हॅलो फ्रेंड्स. तर कसं चालू आहे सगळ्यांचा स्टडी? आत्ता तर याच्या 15 जुलैला नगर परिषदची ॲड येणार आहे आणि बाकी ठाणे महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका आणि मीरा भाईंदर पण वाटतं, म्हणजे आहेत अशा बऱ्याच आहेत. सरळ सेवेच्या बऱ्याच एक्झाम निघणार आहे आणि त्या शक्यतो तरी सगळ्या TCSच घेईन. MPSCकडे या नंतर जाणार आहे डिसेंबरनंतर, मग मे बी तलाठीच जाईल तिकडे. पण मग ज्या महानगरपालिका, नगर परिषद ही तर TCS घेईल. तर मग त्यासाठी कोणती बुक्स वाचायची हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हो, माहीत आहे की मी काही 4-5 पोस्ट नाही काढलेल्या आहेत, पण जरी जे नवीन आहेत त्यांना फायदा व्हावा आणि जेही करत असतील त्यांनी एकदम ॲक्युरेट कोणती पुस्तक वाचली गेली पाहिजे, त्यासाठी तर नक्कीच मदत करू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ आहे. तर पहिला आहे मराठी. मराठीसाठी मोरा वाळंबे एकदम बेस्ट आहे. बाळासाहेब शिंदे असेल तरी काही हरकत नाही, ते पण छान आहे. पण याची जी व्होकॅब्युलरी ना ती खूप छान आहे, म्हणजे जरा डीप आहे, जास्त आहे, त्यामुळे मी हे प्रिफर करते. नेक्स्ट आहे इंग्लिशसाठी तर सचिन जाधव यांच्यापेक्षा दुसरं कोणतं बुक्स असूच शकत नाही, कारण यांनी ना खूप एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये मराठीतून असं बेसिक टू बेसिक पॉईंट कवर केलेले ना, म्हणजे ज्यांनी आधी कधी इंग्लिश केलं नसेल त्यालासुद्धा इझी जाईल, इतकं छान पुस्तक आहे, खूप छान पुस्तक आहे. नंतर दुसरं वोकॅबसाठी तर बाळाभैयाचं यूट्यूब चॅनल पण आहे, त्याच्यावर पण ते लेक्चर घेता, खूप छान शिकवतात. त्याच्यावर पण कॉन्सेप्ट एकदम इझिली सांगतात, एकदम कॉमेडी टाईप, आणि त्यांचं वोकॅब पण खूप पॉईंट्स कवर करतं, त्यामुळे पण छान आहे. नंतर एक मॅथ आणि रिजनिंगसाठी तर नितीन महाले सरांचं पुस्तक बेस्ट आहे. बाकी पण आहेत भरपूर, पण याच्यात थोडंसं बेसिक टू बेसिक आणि व्यवस्थितपणे समजवलं, त्याच्यामुळे हे छान आहे. दुसरं आहे की जी केसाठी तात्यांचा ढोकळशिवाय दुसरं काय असू शकतं का? नाही, बेस्ट आहे. मी पण हेच यूज करते. आणि दुसरं मी त्याच्याबरोबर यूज करते ते म्हणजे नोबेलचं सामान्य ज्ञानचं. हे पोलीस भरतीसाठी सुद्धा बेस्ट आहे आणि सरळ सेवेसाठी सुद्धा. याच्यात पण असे पॉईंट नाही का, असं क्विक रिव्हिजनसाठी काही असेल ना तर हे सामान्य ज्ञानचं असं पॉईंट टू पॉईंट आहे ना, पटपट रिव्हिजनसाठी बेस्ट होऊन जातं आहे. आता करंटसाठी काय, सर्वात मेन पॉईंट, आणि याच्यावर जास्त क्वेश्चन येतात महिला बालविकासच्या वेळेस, आणि भरपूर वेळेस बघितलं आहे की करंटवर असतात जास्त क्वेश्चन. त्याच्यामुळे ना करंटसाठी तरी मी हेच सांगेल की जे 1 इयरचं फुल करून जायचं, 2024चं 1 इयर फुल करून जायचं, आणि त्याच्यानंतरची जी आहे जानेवारीपासून जोपर्यंत आपली एक्झाम राहील तोपर्यंत परिक्रमा वाचायचं. म्हणजे परिक्रमामध्ये कसं ना डीप असतं थोडं, आणि TCS पण थोडा आता चेंज झालेला आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित करून गेलेलं एकदम बेस्ट, म्हणून मी परिक्रमा सजेस्ट करते. आत्ता सर्वात इम्पॉर्टंट हा ठोकळा एकदम भारी. TCSचे सगळे आत्तापर्यंत झालेल्या क्वेश्चन सगळे याच्यात आहे. हा म्हणजे 3-4 वेळेस तरी सोडून टाकलेला पाहिजे, म्हणजे एकदम भारी काम आहे याचं एकदम. हा बिप्लिकेशनचा आहे, काही म्हणतात की याच्यात आहे काही मिस्टेक आहे, मी पण मान्य करते, पण थोडे 2 ते 3%, पण बाकी एकदम छान ठोकळा आहे, एकदम मी रिकमेंड करेल असा. कारण ना हा जर नीट केला ना, खरंच एकदम सिरियसली नीट केला ना, तर डायरेक्ट TCS पॅटर्न कळून जातो. म्हणजे TCS कसे क्वेश्चन विचारतो, कसे नाही, काय अभ्यास केला पाहिजे, काय नाही, हे खरंच याच्यातून एकदम क्लिअर होऊन जातं माणूस. PYQ बघून एकदम म्हणजे क्लिअर होऊन जातं. तर ही आहे माझी सगळी बुक लिस्ट. तुम्हाला जर अजून काही बुक्स माहीत असतील ना की जे याच्यात नसतील तर मला सांगा तुम्ही, म्हणजे मला पण थोडं वाचायला. आणि व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अजून मी कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवले पाहिजे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. बाय बाय.